जीवनाचं अत्यंत प्रकारच्या दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंद रूपी सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून तर हा अट्टहास आहे. माय ज्ञानेश्वरीचं दर्शन करून देण्याचं कारण काय आहे? देव भेटावा म्हणून ज्ञानेश्वरी आहे काय? गाथा देव भेटावा म्हणून आहे काय? अरे देव भेटण्यासाठी देव लांबच गेला कुठे? जर तो लांब गेला असता तर वारकरी संप्रदायातले परोक्ष अपरोक्ष दृढ अपरोक्ष हे ज्ञान संतांच्या वाणीतून प्रगट झालंच नसतं. कोणतं? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. वासुदेव सर्वमितीस महात्मास दुर्लभा. सगळीकडे आम्हाला विठ्ठल दिसतो. हा अनुभव सर्वांना यावा, हा भक्ती तत्वातला अनुभव आहे. दुःख निघून जावं. आनंद म्हणजे परमात्म्याची प्राप्ती आहे. परमात्म्याची प्राप्ती म्हणजे आनंद आहे आणि तो आनंद या भक्ती सागरामध्ये आहे. पण याच्यात डुबल्याशिवाय नाही. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. अशी वरवरची भक्ती जर करत राहिलो तर ती एवढी दुर्लभ आहे बाबा, ती आपल्या वाट्याला सुद्धा येणार नाही. असे कित्येक जन्म जातील पण आपल्याला कळणार सुद्धा नाही पांडुरंगाचं तत्व काय आहे म्हणून. आपण फक्त प्रमाणच म्हणत राहू. सुंदर ते ध्यान उभे विटेवर कुठे आहे? सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. दिसलाय का कधी? दिसलाय नाही. कधीतरी स्वप्नात तरी यावा. भक्तिशास्त्र असं आहे, स्वप्नात देव म्हणजे आपलं भजन अर्ध्यापर्यंत पोहोचलं. जडजडोनी वाहिला निघ ये भक्तीची वाटे लाग, जीवी पावसी अव्यंग निज धाम माझे. जडजडोनी वाहिला निघ किंवा करावी तातडी परमार्थी. एवढं भजन, एवढं प्रेम त्याच्यामध्ये असावं. जे प्रेम तुकोबारायांना जाणवलं, जे प्रेम उत्कंठित झालं आणि अंगीकारल्यानंतर तुकाराम महाराज ज्यांना जागृती झाली, माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. सगळ्यात मोठी किमया त्या दशमीला झाली आणि अनुग्रह मिळाला. सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना. सगळे गुरु परंपरेतले अभंग आपल्याला माहिती आहेत. अनुग्रह झाला आणि भक्ती तत्व जागृत झालं. बरं मला सांगा, जी गोष्ट आपल्याकडे आहे त्याचीच माहिती आपण दुसऱ्यांना सांगणार ना? जे आपल्याकडे आहे तेच आपण वाटणार ना? एका व्यक्तीच्या मनात आलं आणि त्यानं 500 रुपये वाटायचा विचार केला. काय वाटायचा विचार केला? बोलत जा म्हणजे मला बरं वाटतं. राग पाहू नका, काही चुकलंय का माझं? भेऊ वाटतं हो मला. 500 रुपये वाटायचा विचार केला आणि त्यानं वाटायला सुरुवात केली. आता 500 रुपये वाटायला मतदानच यावं असं काही नाही. कधी वाटू शकतोय माणूस? त्यानं वाटायला सुरुवात केला. मग त्याच्याकडे होते म्हणून वाटले का नव्हते म्हणून वाटले? हो, होते म्हणूनच वाटले ना. भक्तीचं सौंदर्य त्यांनी जाणलं, कारण भक्तीचा अनुभव त्यांना आहे म्हणून त्यांनी जगासमोर मांडला. अनुभव आहे त्यांना. तुका म्हणे साक्षी आले तरी हे केले प्रगट. एवढा अनुभव घेतला. किती घेतला? अहो किती चरित्र सांगावं तुकोबांचं. प्रारंभ करतानाच ते म्हणतात, देवा ही माझी निराशी, ठाव तुझे पायापाशी. याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. देवा काय सांगावं, माझी भक्ती काही एका जन्माची आणि एका घराण्याची नाहीये. अनंत जन्मापासून, एवढंच नाही अनंत अवतारापासून आहे. त्याचं प्रमाण आहे आपल्याकडं. ज्या ज्या वेळेला भगवंताचे अवतार झाले त्या त्या वेळेला तुकोबांना दर्शन. जे जे झाली अवतार तुका त्यांचे बरोबर आहे. संतांचं आणि जीवामध्ये हाच फरक आहे. संतांमध्ये जीवामध्ये हा फरक आहे माई बाप, की संत आपली अनुभूती सांगतात आणि तीही श्रेष्ठ असते. जीवाला आपली अनुभूती सांगण्यासारखं त्याच्या जवळ काही नाही. आपण मेल्यावर माईक घेऊन लोकांना बोलावं असं आपलं वागणं आहे काय? थंडीनं माना जामा झाल्यात का ग बायांनो? आपण मेल्यावर कुणीतरी माईक घ्यावा आणि 10 मिनिटं आपल्यावर बोलावं असं आपलं वागणं आहे का? खुशाल नाही म्हणता तुम्ही सुद्धा. पटतंय का तुम्हाला हे? एक जण म्हणला, महाराज घरात बायकोच ऐकणं तर माणसं ऐकणं सोडून द्या. असं होतं का कधी कधी? पुरुष मंडळांना एक प्रश्न आहे, तुम्हाला कारलं आवडतं का? नसलं आवडत तरी आजच्या दिवस हो म्हणा. कारलं आवडतं. बाहेरून घरात गेल्यानंतर बायकोनं प्रश्न विचारला का, हो काय करू भाजीला, असं विचारते ना कधी कधी. विचारते ना? नसली विचारत तर कुंभमेळा चालू आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
लेकरू आहे बाबांनो, तुमचा अनुभव मोठा आहे. विचारते ना कधीतरी, तुम्हाला विचारते का भावंडांनो? झालंय ना, मागचेच नाही झालेलं, पुढचे तरी हो म्हणा. काय करू भाजीला? नवऱ्याला कारलं आवडतं. नवरा म्हणतो अगं असं कर, ताजी ताजी मी मंडईमधून, भाजी मंडईमधून कारली घेऊन येतो किंवा रानातून कारली घेऊन येतो, तू कारली कर बरं का. मला सांगा, असं म्हणल्यावर किती जणाच्या घरात खरंच कारलं होतं? होत आई शाबाश. होतच नाही. भेंडीची भाजी होते, नाही तर पिठलं होतं. मन विटलं आणि खा पिठलं. विठल विठल विठल. काय सांगतेय बाबा, आपल्या घरातली माणसं आपलं ऐकत नाहीये. संतांचं असं आहे की त्यांच्याबद्दल बोलावं, त्यांच्याबद्दल कार्य सांगावं. कारण का? ते तेवढे मुरले आहेत, जे का रंजले गांजलेत, रमलेत बाबा. अनुभव मोठा आहे. जगामध्ये बहिरंग साधना करणारे भरपूर आहेत. तुकोबा ज्ञानोबा बहिरंग नाही, अंतरंगात डुबलेले आहेत. आतला रंग मजबूत आहे. काहीतरी कळतं म्हणून जगाला बोध केला. किती उपदेशपर प्रकरण आहेत. आता तरी पुढे हाची उपदेश म्हणायची काय गरज आहे? म्हणवणी शरण जावे म्हणायची काय गरज आहे? म्हणवणी लाहो करा देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल म्हणवणी लाहो करा काळ सारा चिंतने म्हणायची काय गरज आहे? त्यांचा तो अनुभव आहे, त्यांनी ते जाणलं म्हणून जगाच्या समोर असं आहे. अनुभवाले अंगा ते या जगात ते या जगात ते या जगात अनुभव आले अंगा. याचं त्याचं ऐकून सांगितलं नाही, कुणाचं पाहून केलं नाही. 300 वर्षाची साधना विश्वंभर बाबाची होती, तेव्हापासून रुजलंय. म्हणून देहूच्या घराण्यामध्ये आजही देव उभा आहे. कुणामुळे उभा आहे? फक्त विश्वंभर बाबामुळे उभा आहे. आणि म्हणून ती परंपरा तुकोबारायापर्यंत आली. वलोबा कनकाई ही सुद्धा पुण्याईनं विठोबाच्या भक्तीला लागली. विश्वंभर बाबापासूनची ही जुनी परंपरा आहे. या घराण्याला काहीतरी कळतं. माऊली ज्ञानोपर आहे, महाविष्णूचा अवतार, काहीतरी कळतं. शांती ब्रह्म एकनाथ महाराज भक्तीबद्दल काहीतरी कळतं. नवे अनुभवत आहे. काहीतरी कळलं पाहिजे. तुका मने अंगी काही बंद पडलेलं नाही. अरे माणसं मेली, मरता मरता लोक म्हणता आम्ही गेलो तर मागच्याचं कसं होईल. मी तर म्हणत असते तू मर. 10व्याला सप्ताह चालू करतो, मर. इथे कुणाचं काय अडलेलं आहे? अनुभव घ्या तेव्हा बोला. संतत्व सिद्ध झालं जगतामध्ये का? त्यांनी अनुभव घेतला, अंगीकारलं, काहीतरी कळतं त्यांना. भक्ती वर्णन करतायत ना, भक्तीतलं कळलं. राजाचा दरबार भरायचा, राजाचा. आणि दरबार भरल्यानंतर गायकी चालायची. अशी जशी भावंड गातात ना, एकदम सुंदर गायकी. रंग चढायचा महाराज. हा एक झालं की एक राग विराग आलाप गायचे. पण त्या गायन गाणाऱ्यापेक्षा जे ते ऐकायला यायचे ना, ते जरा विक्षेप करायचे. कारण त्यातल्या थोड्याच लोकांना गायन कळत होतं. आणि ज्यांना काहीच कळत नाही ते मध्येच म्हणायचे वाह क्या बात आहे. हे जगात असंच आहे. ज्याला काहीच कळत नाही तेच जास्त बडबड करतोय. विठ्ठल विठ्ठल अगदी अभंग रंगात आला की यानं म्हणायचं वाह क्या बात आहे, वाह बहुत बढिया. आणि मध्येच टाळ्या वाजायचे. राजा एवढा राग प्रेमी होता, त्याला एवढा राग विराग आवडायचा. तर राजा म्हणला हे काय आहे? कळतं कमी बडबडत जास्त. म्हणलं यांना खरंच कळतं का बघावं. म्हणून त्यांनी एक दिवस प्रधानाला बोलूनच घेतलं आणि म्हटलं प्रधानजी एक काम करायचं. काय म्हणे? आता राग विरागाचा छंद असा जोपासायचा म्हणे. आता एक भजन संध्याच ठेवा म्हणे. भजन संध्या मग खुल्या मैदानात नाही म्हणे, दरबारात भजन संध्या ठेवा. आणि आव्हान करा म्हणा, ज्यांना ज्यांना भजन ऐकायचं त्यांनी या. हे दरबार भरला हो, हे दरबार भरला. दरवाजा लावून, आता दरवाजा लावून घे, बंद करून घे. काही सैनिकांना सांगितलं, नेमके समोरचे मुखडे चेहरे लक्षात होते राजाच्या. म्हणले गुपचूप त्यांच्या मागं जाऊन बसायचं आणि असं तलवारीचं टोक टोचायचं म्हणे पाठीमागून.
आणि त्यांना सांगायचं, हे बघा, जर का वाह क्या बात आहे असं म्हणलं का इथंच मुर्दा पाडी असं म्हणायचं. ही तलवार तशीच आरपार जाईल, हा नोक असाच छातीमध्ये पोटामध्ये घुसेल, अशी धमकी द्यायची म्हणे. त्यांच्या जवळच बसायचं, डोळे दाखवायचे म्हणे त्यांना. सैनिकांनी जसं राजानं सांगितलं तसंच केलं महाराज. सगळं दरबार थक्क झालेला, सगळे बसले आहेत. आहा हा राग विराग सुरू झाला. छंद गाणारे तानसेना सारखे गायक त्या दरबारामध्ये आहेत आणि त्यांनी राग विरांग प्रारंभ केला. सुंदर आलापी सुरू झाली. पण जे हे सवयीवाले होते ना, रोजचे वाक्या बाते म्हणायचे, हे म्हणणारे आज गपच बसले. त्यांना तसं म्हणायला आठवलं की ते तलवारीचं नोक टोचायचं. अर्धा तास झाला वाक्या बाते कुणी म्हणलंच नाही. 1 तास झाला कुणी बोलेच ना. राजा म्हणला आता जमलं. 2 तास झाले आणि जेव्हा राग रंगात आला तेव्हा त्यातले काही रसिक असे होते, म्हणले तलवार आरपार गेली तरी चालेल पण वाक्या बात झालं पाहिजे. राजा म्हणला एवढ्यालाच बसू द्या, बाकीच्याला बाहेर काढा. कळत ना मला त्यातलं, त्यात तुमचं आम्ही अनुग्रह घ्यायचा कसा, तुमचं आम्ही ऐकायचं कसं. तुकोबरा यातले आहेत का? नाही नाही, भक्ती पंथामध्ये रमलेले तुकोबरा आहे. तुका विष्णू नाही तुझा आपण उगच म्हणत नाहीये. अरे रेणू या थोकडा तुका आकाश आहे एवढा, एवढं भक्ती तत्व. अहो आजपर्यंत जाऊ द्या, सगळं चरित्र तुम्हाला माहिती आहे. चला अनुष्ठान म्हणलं इंद्रायणी तीरावर, लाह्यासारख्या वह्या तरुण आल्या तुम्हाला माहिती आहे. अनगडच्या बादशाला फकीराला भेटले तुम्हाला माहिती आहे. चला, पण आजपर्यंत एक गोष्ट आपल्या समोर तरी घडली आहे का मला सांगा. आपल्यातला, आपल्या कुटुंबातला गेलेला व्यक्ती कधी परत आलाय का? एक लैरात आलाय का? नाही आला, कधीच आला नाही. पण तुकोबराय जाऊन परत आले, निळोबरायांसाठी आले. अनुष्ठान म्हणलं तुकोबराय आले. ज्या वेळेला मुलीला विरह झाला भगीरथीला, आणि भगीरथी वियोगामध्ये रडतीये, बाबा 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 तुम्ही हवे होते मला. आणि पांडुरंगाच्या समोर गुडघे टेकून साकडं घालते भगीरथी. ए देवा, अरे काय वाटत नाही का तुझ्या काळ झाला? अरे माझ्या बाबाला घेऊन गेलास. उठता बसता आमच्या मुखार बिंदातून अभंग निघायचा बाबाचा. भक्ती तत्व आम्हाला, अरे पुरीपासून बाप दूर गेला. हा विरह त्या भगीरथीला सहन झाला नाही. बाबा गेले पुण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. बाबाला अंतकरणापासून. ते बाबा साधारण नव्हते बाबा. ज्यांच्या समोर पांडुरंग परमात्मा ज्यांची वाट पाहतोय, तुकोबांसाठी स्वतः देव सिद्ध झाला. आणि पांडुरंग परमात्म्याचा तो अनुग्रह तुकोबा वैकुंठातून आले, आपल्या मुलीसाठी भगीरथीसाठी आले. येलवाडीला, देहूजवळ येलवाडी आहे, आणि येलवाडीला तुकोबराय आले. महाराज काय आनंद झाला असेल. ज्या वेळेला आपण अग्नी दाह देतो, जाणाऱ्या व्यक्तीला पाहतो, त्यावेळेला आपण ढसढसा रडतो का आता हे पुन्हा कधी दिसणार नाही. आपण शेवटचं मुख पाहून घेतो का आता हे पुन्हा कधी पाहायला भेटणार नाही. पण गेलेला व्यक्ती पुन्हा परत आला, आनंद गगनात मावेना लेकीचा. आणि भगीरथीनं स्वागत केलं. बाबा तुम्ही आला? आला, बसा बाबा. स्वागत केलं. एवढ्या घाई घाई ना बाबा येणारे असं जर कळलं असतं ना तर शिदोरीचा बंदोबस्त केला असता. पण अचानक बाबा आले. आता घरात खायला काय बनवायचं बरं? पण आपल्या सर्वांना चरित्र माहिती, शेवया बनवल्या, बटुळ्याचा भात, शेवया बनवल्या. पण आपल्याकडची पद्धत आहे, घरी खायचं तर आपण तसं खाऊ, पण पाहुणा आल्यावर दुधाची धार असल्याशिवाय आपण बटुळ्याचा भात, शेवया वाढणार नाही हो. पण आता एवढ्या अवस्थेमध्ये अचानक कुठून दूध आणायचं, काय करायचं?
लेकीच्या मनातलं ज्यांना कळतं ते साक्षात ब्रह्म आहे. कळतंय का? ते साक्षात ब्रह्म आहे. आणि त्यांनी सांगितलं भगीरथी वरून येतोय, दूध आणू शकत नाही काय. आणि म्हणून येलेश्वरा ते पूजिले कीर्तन संपूच नाही मला. चांगले प्रमाण देणारे. चालू राहू द्यायचं का 12 वाजेपर्यंत? चालू राहू द्यायचं? तुम्हाला काय पुढचा प्रवास करायचा हो. येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. गाईचं दूध काढलेलं आतापर्यंत ऐकलं. आपल्याकडे म्हशीचंही दूध आहे. म्हशीचं दूध म्हणूनच जड झालात तुम्ही. गाईचं दूध पिणारा माणूस हा चंचल राहतो. म्हशीचं दूध पिल्याला माणूस जड राहतो. जड. आरटीओच्या बापाला ती म्हैस हलत नाही. हलते. सगळ्यात मोठी डेअरिंग तर त्या म्हशीचे. कुणाच्या बापाला ते रेडकू करत पण हलत नाही. म्हणून दूध गाईचं पीत जा. येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. महाराज दुधाची धार शेवाय. काय काय सांगावं तुकोबरायांबद्दल, किती महिमा गावा. हे चरित्र सांगण्याचं कारण आहे ज्यांना अनुभूती आहे बाबा. मग एवढी अनुभूती आहे वारंवार देवानं त्यांना सांभाळलं. त्यांचा प्रसिद्ध एक अभंग आहे. मनासारखं झालं की देवासमोर दिवा लावून हा अभंग म्हणत जावा. आमचे स्वामीजी म्हणायचे हा अभंग म्हणता म्हणता मनुष्यचा अभंग होऊन जावा. आणि तो अभंग तुमच्या सगळ्यांच्या पाठातला आहे. एक प्रसिद्ध अभंग आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु, पण ये देह भाव पूर्वी वासना, अंती ते आपणापाशी. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी. हा परमात्मा आमच्यासाठी आला. मला सांगा ज्यांची भक्ती अतिशय निष्ठावान आहे, ज्यांना भक्तीतला अनुभव आहे, एवढं सगळं असून सुद्धा ते अभंगाच्या पहिल्या चरणात सुख नेनवे आणि का असं म्हणता का हो महाराज? असं का? हा बरोबर आहे. ही भक्ती छान आहे. भक्ती अविर्भूत भावानं आम्ही जपली. भक्तीतला अनुभव आहे. पण ते म्हणतात हे भक्ती सौंदर्य, हे भक्ती सुख असं कुणाच्याही वाटायला येत नाही. कुणाच्याही नाही. पंडिताच्या तरी आलं पाहिजे ना. पंडित जो त्रिकाळ संध्या जाणतो,
जो संतांची सेवा करतो. पंडा वेगळा आणि पंडित वेगळा. काशीला पंडा बघायला भेटतो. काशीला गेलात ना आपण कधी? काशीला तिथं बघा, आई वडिलाच्या नावानं लगेच ते लोक असे जमा होतात. तुमची आई गेली आहे का? मग इथे 1000 रुपये ठेवा, तुमचं कल्याण होईल, आईला मोक्ष मिळेल. हे पंडा. पंडित नाही. ज्यांना लिखाण करता करता, वर्णन करता करता अंतरंग ज्यांची साधना परिपूर्ण झाली, पंडित. पण इतका मोठा पंडित असला पण तरी सुद्धा त्याच्या जोडीला जर त्याला गची बाधा झाली, अभिमान झाला, त्याला भक्ती काय करणार आहे? इथे 4 अभंग पाठ आहेत, 9-10 ओव्या पाठ आहेत, तरी आम्हाला कार्यक्रमाला गेल्यावर खुर्ची पाहिजे बसायला. खुर्चीशिवाय आम्ही खाली बसत नाही. लोक महाराज म्हणले की आम्हाला नमस्कारच केला पाहिजे, आमची व्यवस्था झाली पाहिजे. पाहिलं तर तुकोबांसारखी भक्ती आपल्याला जमत नाही. खोटा अवडंबर आपण धरून बसलोय, स्वतःला वारकरी म्हणतोय आपण. पण त्या वारकऱ्याचा निष्ठा कशी आहे, त्याचे नियम काय आहे हे आपल्याला माहित नाही. सकाळच्या काकड्यापासून संध्याकाळच्या झारी जागरापर्यंत कुठे ना कुठे साधना आमची परिपक्व व्हावी हे आपल्याला माहित नाही आहे. पण थोडस करून सुद्धा आम्हाला लगेच अभिमान झालाय, आणि हा अभिमान पतनाचं कारण आहे. मग पंडित काय कामाचा? वाचा, तो वाचतोय. ज्ञानेश्वरीच्या त्या ग्रंथांवर हात फिरवणं सुद्धा पुण्याचं काम सांगितलंय. पण नुसता हातच फिरवायचा का? मग कधीतरी गुडार्थ दीपिका जाणून घ्यायचीच नाही का? असं आहे, महाराष्ट्रात जन्माला आलेल्यानं मरण्याच्या अगोदर एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी. एकदा तरी. वाजवायच्या असतील तर जोरात वाजवा. मी काही टाळ्यावरचा महाराज नाही. वाजवल्या का नाही वाजवल्या काय काय मरायच्या अगोदर वाचावी ज्ञानेश्वरी. एक तरी ओवी अनुभवावी म्हणतात. कारण का? ते वाचन असं आहे. असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्माम अमृतम गमय. ज्ञान होतं, पण पुन्हा ज्ञान झालं की पुन्हा गची बाधा. वाचका आणि ज्ञानी असी. तसं तर ज्ञानाचे 10 प्रकार आहे. योग सिद्ध झाला की माणसाला ज्ञान होतं. योग सिद्ध झाला. माऊली ज्ञानोबराय तर म्हणतात योग इतका सोपा आहे, इतका सोपा आहे. आपल्याला योग हा शब्दही काही वेळेला नीट म्हणता येत नाही. कुंडलिनी जागृत झाली की ज्ञान होतं, परंतु अशा ज्ञानाला सुद्धा भक्ती सुख दुर्लभ आहे म्हणतात. योग सिद्ध झाला की, पण योग सिद्ध करायला थोडस विषयांतर होईल. पण ऐका, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंची सानिध्य प्राप्त झालं तर योग्य सिद्ध होतो, नाही तर योग्य सिद्ध होत नाही. आता दत्त जयंतीला आपण बऱ्याच वेळेला अभंग गातो, म्हणतो पहिलं मेरूच्या शिखरी तो योगी निरंकारी, मुद्रा लावणी खेचरी, प्राणायामी बैसला. पहिलं मेरूच्या शिखरी. पहिलं म्हणजे पलीकडे, मेरू म्हणजे डोकं. हे अष्टचक्र भेदन आहे. या अष्टचक्र भेदनानंतर महाभगवती कुंडलिनी आपल्या गुदद्वारापासून काही अंतरावर नाभीच्या खाली सर्प आकारानं वेटाकळून बसलेली आहे. गती आणि गरमी वाढली, काही आसनं सिद्ध झाली की त्या ठिकाणी अंतरकुंभक, बहिर्कुंभक, रेचक असे प्राणायाम झाले. किती उत्कंठित होते, ती हळूहळू जागी होते. आपण ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय वाचलेला, मला फार त्याचा विस्तार करायचा नाही. हे पंडित, वाचक, ज्ञानी याच्यामध्ये योग सिद्ध करणारे काही वेळेला भेटतात. आता तुकोबांनी असं वर्णन केलेलं नाहीये, पण तो योग सिद्ध झाला की ज्ञान होतच ना बाबा. ज्ञानाच्या विविध कला आहे. भजन केलं ज्ञान सिद्ध होतं. आणि कुंडलिनीसाठी फक्त योगच नाहीये, निष्ठावानानं भजन जरी केलं, आम्ही गातो पण लोकांना ऐकण्यासाठी नाही, आम्ही तदाकार होण्यासाठी गातो असं म्हणलं की कुंडलिनी जागी होते. वाजवणाऱ्याची कुंडलिनी जागी होते, तर पारायण करणाऱ्याची कुंडलिनी जागी होते, कीर्तन करणाऱ्याची. तुम्ही बघा, साधं मंदिरातून जाऊन आलं. छोटं उदाहरण सांगते. एखादा व्यक्ती निष्ठावंत भावानं जर मंदिरात चालला, थोडं जड आहे ऐकायला, मला माहितीये पंगत झालेली आहे, झोपा येतील साहजिक आहे, पण ऐका. एखादा व्यक्ती निष्ठावंत भावानं मंदिरात जायची इच्छा करतो, त्याचा मंदिरात जाण्या अगोदरचा चेहरा बघा आणि मंदिरातून दर्शन घेऊन आल्यावरचा चेहरा बघा, त्याच्यावर थोडं का होईना तेज असतं. ही भगवंताची जादू आहे, ही किमया आहे, ही कृपा आहे त्याची. मग आता कुंडलिनी जागृत वाल्याचं किती मोठी महिमा असेल. पण त्याच्यासाठी काही क्रिया सांगितल्यात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, अष्टांग योग साधना सांगितली. अंतरकुंभक, श्वास घ्यायचा, रोकायचा किती वेळेला, बाहेर सोडला तो बाहेर जाऊन रोकायचा किती वेळेला. हे जर ज्ञान सांगणारा गुरु जवळ नसलं तर मरण येईल. डाव्या नागपुडीनं घ्यान, उजवीनं सोडा असं सांगणारा एखादा पाहिजे का नाही?
आमच्या सोसायटीत मेला एक जण, घेतला आणि सोडलाच नाही. किती सोडायचंय, किती वेळ रोकायचंय माहित नाही. मग महाराज या सगळ्या प्राणायामाची साधना करत असताना अष्टचक्राचं भेदन करायचंय. गुदद्वारापासून आपल्या ब्रह्मरंध्रापर्यंत अष्टचक्र आहे. हे भेदन करत करत जायचं. कारण का, ब्रह्मरंध्रामध्ये अमृताची वाटी आहे. बरं का महिला मंडळ, वाटी आहे, वाटी. माझ्याकडे लक्ष द्या. वाटी आहे. तुम्ही म्हणता चांदीची का सोन्याची? एक छोटासा असा खड्डा आहे, त्याला वाटी असं म्हणतात. त्याच्यात अमृताचा रस आहे. या अष्टचक्राचं भेदन झाल्यानंतर ती महाकुंडलिनी भगवती जी सर्पाच्या आकारामध्ये इडा, पिंगला, सुषुम्ना या नाड्यांच्या अवतीभोवती सर्पाकार बसलेली आहे. म्हणजे साप नाही, ही सगळ्यांच्याच पोटात आहे, उदरात. आणि ही जेव्हा ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचते तेव्हा ती अमृताची वाटी हलते आणि त्याच्यातला काही द्रव, काही अमृत ज्या वेळेला ती ग्रहण करते त्यावेळेला कुंडलिनी सिद्ध होते. हे मी संक्षिप्त मध्ये सांगितलं. विस्तार 6व्या अध्यायात आहे. याच्यासाठी मुद्रा लावायच्या आहेत. मग खेचरी मुद्रा करायची आहे. त्या खेचरी मुद्रेसाठी महाराज आपली जीभ बाहेर काढून पहिल्यांदा बघावी ती नाकाला लागते का काय. लगेच काढू नका, घरी गेल्यावर प्रयोग करू शकता. मग ती जीभ बाहेर लांब व्हावी याच्यासाठी एक छेदन क्रिया सांगितलेली आहे. काय, आपली जीभ वरती केली की एक रेष असते, आहे ना रेष, पाहिली चाच पडून एक रेष असते. तिला केसा इतकी धार मारायची आणि हरडानं तिला 6 महिने घासायचं. हे वर्णन केलेलं आहे, माझ्या मनानं सांगत नाही. घासायचं. असं झाल्यावर पुन्हा 6 महिन्यानं तिचं छेदन करायचं. का, ती जेव्हा आतल्या गर्भभागामध्ये जाईल त्यावेळेला खेचरी मुद्रा लागेल आणि भुरकुटावर ध्यान केंद्रित होईल. याच्यासाठी असं करायचं. आणि दुसरा एक उपयोग आहे, जर असं करता नाही आलं तर रोज बसल्या बसल्या अशी जीभ बाहेर काढायची आणि हळूहळू ओढायची, म्हणजे ती लांब होईल आपलीच. त्यानं ती छेदन क्रिया होईल. असं झाल्यानंतर महाकुंडलिनी जागृत होते, योग सिद्ध होतो. पण हा योग ज्ञानापर्यंत पोहोचवतो. तुकोबराय म्हणतात असा ज्ञानी सुद्धा काही कामाचा नाही. महाराज तुम्ही एवढं बोलता. अरे मी एवढंच बोलत नाही, मी त्याच्या पुढचं दुसऱ्या चरणात बोललोय. आत्मनिष्ठ जरी जारी, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन आत्मनिष्ठ वाचकाचं ज्ञानियाचं कुठे घेऊन बसलात. मी त्याच्या पुढे सांगतो,
जे आत्म्याशी निष्ठ आहे. आता आत्मनिष्ठ कोण नाहीये, सगळ्यांनाच आपला आत्मा प्रिय आहे. कोणाला असं वाटतं का बसल्या बसल्या आताच आत्मा बाहेर जावा? वाटलं तरी सप्ताह होस तर नको, कशाला सुतक गावाला उगाच. नाही कळलं काही काहीला असं वाटतं का? महिला मंडळ वाटतं का आत्मा बाहेर जावा म्हणून? अय लाडक्या बहिणी, नाही ना वाटत आत्मा बाहेर जावं. सगळेच आत्म्याशी, आपल्याला हे माहिती आहे. नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका, हे माहिती आहे. त्याला जाळल्यानं तो जळत नाही, त्याला पाण्यात डुंबवल्यानं तो डुबत नाही, हे सगळं माहिती आहे. पण तरी सुद्धा आपण आपल्या आत्म्याशी निष्ठ आहे. साधा सरळ सोप्या भाषेत सांगतो, कुणालाही वाटत नाही मी मरावं, त्या आत्म्यानं आपल्याला चिटकून बसावं. भलेही देह आणि आत्मा हे काही कार्य करण्यासाठी एकत्र आलेली आहेत, या दोघांचा कार्यकारण संबंध नाही आहे. देह अहमदंड म्हणून हा माझा माझा करत आपण जीवन घालवतो. कुणाला असं वाटत नाही आत्म्याशी आपण अनिष्ट होऊन जावं आणि हे बाहेर पडावं, असं नाही वाटत. सहज बोलता बोलता कधी कधी आपण म्हणत असतो, मरण काय, मरणाच्या बापाला मी भेट नाही. काही काही लोक असं पुढचं म्हणतात, मरण काय, मरण्याच्या बापाला म्हणे मी भेट नाही. दोन मित्र दोघाची पैंज पडली. पैंज पडल्यावर गप्पा मारता मारता, आता मित्राच्या गप्पा काय कुठल्या कुठेही जाऊ शकतात. गप्पा रंगल्या आणि हा म्हणला, अरे असं भिव दाखवत जाऊ नको म्हणला, मला भेट नाही म्हणला मरणाला मी. घाटी हॉस्पिटल आपल्याला माहिती आहे, औरंगाबादला माहिती आहे ना. तिथं एक जणाचा वशिला होता आणि वशिला असल्यानंतर त्यानं सांगितलं, म्हणला तू जे बोललाय ना ते मला सांग. म्हणे काय, खरंच घाबरणार नाही? हो म्हणे नाही घाबरणार. बघ बरं माझा वशिला आहे तिकडे, मी काही काम सांगू शकतो. महाराज लाखाची पैंज पडली, लाखाची. ठीक आहे म्हणे काही हरकत नाही. करायचंय काय, माझी भीती तुला सिद्ध करायची आहे ना, करायचंय काय. ज्याचा वशिला आतमध्ये होता, चांगलाच जबर वशिला होता, त्यानं सांगितलं काही नाही, तुला मी 100-150चे चॉकलेट आणून देतो. तू काय करायचं, शवग्रहामध्ये जायचं. शवग्रह माहिती आहे, शवग्रह मुर्दे जिथं ठेवतात ते, जिथे मुर्दे असतात ना त्याला शवग्रह असं म्हणतात. शवग्रहात त्या मुर्द्यांच्या त्या खाणीमध्ये त्या घरामध्ये जायचं आणि असे जे पांढरे कपडे टाकलेले असतात त्या खाटावर, काही नाही म्हणे, त्यांच्या हातामध्ये असं एक एक चॉकलेट ठेवून यायचं म्हणे. हा बहादर मोठा, त्याला वाटलं आता एवढं कुठं होणार आहे, पण त्यानं बरोबर 150-200 रुपयाचे चॉकलेट घेऊन दिले. मी मरणाच्या बापाला भीत नाही म्हणणारा. म्हणला खरंच ठेवायचे का? म्हणलं घाबरला काय, लाखाची पैंज आहे. म्हणला कोणाच्या बापाला घाबरत नाही. पुन्हा तेच काही काही लोक काय एवढा आत्मविश्वास दाखवतात तेच कळत नाही. कुठेही काही आत्मविश्वास दाखवू नये. हे गेलं महाराज, तयारी झालं. ज्यानं पैंज टाकली होती का लाखाची, ते मागच्या दारानं गेलं. आणि जे शेव झोपलेले होते, जे मुर्दे झोपलेले होते का, त्याच्यातल्याच एका मुर्देमध्ये जाऊन स्वतः झोपले पांघरून घेऊन. आणि हे चॉकलेट वाटायला गेलं. गेल्यानंतर 20-25 जणांच्या हातात यानं चॉकलेट दिले. आणि 20-25 चॉकलेट दिनं झाल्यानंतर हे 26वं फक्त एवढंच म्हणलं, यार अजून एक दिन, हे जागेवर मेलं. कुठेही फुकटचे नाही, आत्मनिष्ठ सगळेच आहेत हो. असं काय करता, सहज वैतागून आपण म्हण याच्यापेक्षा मरण परवडलं, पण यम आला की त्याला गोड गोड बोलायला लागतात माणसं. एक माणूस एवढा हुशार, सहज ओघात आलं म्हणून सांगते, मला काही फार सांगायचं नाही. यम आला म्हणे त्याच्या दारामध्ये, आणि दुकानदार होता, किराणा दुकानदार, बायको माहेराला गेलेली होती. दुकानदार होता, यमाना आवाज दिला, चला म्हणे चला. आता हे अगरबत्ती ओळीत होतं, एका हातात चहाचा कप. आपलं भजनही तसंच असतं. पंचपदी होस तर 2-3 कप मुरली महाराज चहा लागतो. कुणी काढलाय कुणास ठाऊक, काय तर म्हणे घसा गरम करायचा. विठ्ठल 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 सुंदर के धान उभे विटेवरी भुर. असंच आहे आपलं. अजून काय, ते एका हातात चहाचा कप, अगरबत्ती ओवळीत आहे. हनुमान चालीसा चालून मागून आवाज आला, चला. यानं कप खाली ठेवला, शांततेत मागे वळून पाहिलं. उगत आलं म्हणून दृष्टांत देते, बाई काही संबंध नाही. मागे वळून पाहिलं, तो यम एवढा सुंदर दिसत होता. महिला मंडळ एवढा देखणा पाहिलाय कधी? काही काही हो म्हणल्या मागच्या. अगं साधा जरी पाहिला तर 6 महिने झोप यायची नाही. एवढं देखणं येते. असे शिंग, मळवट भरलेला, लाल जीभ, बाहेर 4 व्हीलर सोडलेली, रेडा रेडा अशी त्याची आकृती आहे. फेअर अँड लवलीनं चेहरा सजवलेला, काळ कुट्ट. तो म्हणला चला. यानं मागे वळून पाहिलं. पाहिल्याबरोबर त्याला म्हणला, हो आपण यम का? यू आर वेलकम, स्वागत. मृत्यू लोकात काही होऊ शकतं आणि 2025 ला तर काही होऊ शकतं. या म्हणे या. यम आला
बसा म्हणे, आमच्याकडे पद्धत आहे, अतिथी देवो भव, बसा. सोफ्यावर बसला. यानं सगळी प्रक्रिया पाहिली ना आतमध्ये गेला. बायको घरी नव्हती. फ्रीज मधून थंडगार दूध काढलं, ग्लासमध्ये टाकलं, दुकानात गेला, कसलं तरी औषध आणलं, त्याच्यात टाकलं, बोटानं हलवलं. यमाला म्हणला, आमच्याकडे तसा कोणी निर्मुखी जात नाही, तुम्ही दूध प्राशन करा. गट 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 यमानं दूध पिलं आणि पिल्यानंतर तो मूर्छा येऊन पडला. अर्थात तो चक्क येऊन त्या सोफ्यावर पडला. हा आनंदी झाला आणि चक्कर येऊन पडता पडता त्याच्या हातामध्ये पांढरा कागद होता. हा त्यानं घेतला. कुणी? त्या किराणा दुकानदारानं. दुकानदार फार हुशार असतात, आजचे इथं बसलेले सोडून, फार हुशार. त्याने तो कागद घेतला आणि वाचला. वाचल्यानंतर असं होतं, मृत्यूची यादी, म्हणजे मरणाऱ्याची लिस्ट, मरणाऱ्याची यादी. सगळ्यात वरती याचं नाव होतं. यानं पटकन पेन आणला, वरचं नाव खोडलं आणि खाली लिहिलं. तासाभरानं यमाला जाग आली. यम म्हणला, प्राण्या, काय सुंदर द्रवपदार्थ तू मला पाजलास, कृतकृत झालो. वरती सुद्धा एवढं सुंदर पेय नाही आहे. तुझ्या प्राशन केल्यानं माझं अंतकरण प्रसिद्ध झालं, सिद्ध झालं, आणि म्हणून मी आता तुला वरदान म्हणून एक प्रक्रिया करतो. म्हणे, काय करता यमराज? काही नाही म्हणे, मरणाऱ्याची सुरुवात वरून करणार होतो, आता खालून करतो. कुठेही काही जमत नाही, आमचा आत्मा बाहेर जावा असं वाटत नाही. पण तुकोबरायनं थोडंसं वेगळं म्हणायचंय. आत्मनिष्ठ आहेत, उपासना चालू आहे, सोहम नाम जप चालू आहे. अहो, जीवन मुक्त होण्याच्या तयारीपर्यंत आहेत. पण तुकोबराय म्हणतात, तरी सुद्धा भक्ती सुख त्यांना दुर्लभ आहे. कसं दुर्लभ आहे? एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मानंदाचा आनंद घेणारा ब्रह्मानंदी, ज्यानं ब्रह्म जाणलंय, बस आता तो जीवन मुक्त आहे. ब्रह्मानंद जाणला, ध्यान लागलं त्याचं, त्याला ब्रह्माशिवाय, अखंड तेजाशिवाय त्याला काही दिसत नाही. अशा अवस्थेत तो आहे. त्या ब्रह्मानंदाचा आनंद एकीकडे, ब्रह्मानंदाचा आनंद एकीकडे, आणि मला मारतान मागून. विठ्ठल विठ्ठल. नेमकं कोणत्या गावाला असंच होतं पंडित दादा महाराज, किरकोळून चोपदार असा. काही दिवसांनी कडेवर मला आणतात का काय कुणास ठाऊक काय, असंच होतं. काय चाललं होतं आपलं? नाही, कीर्तन होतं. ब्रह्मानंदाचा आनंद एकीकडे. तर ब्रह्मानंदाचा आनंद एक परार्ध संख्या, आणि त्या एक परार्ध संख्येनं जर त्या ब्रह्मानंदाच्या आनंदाला गुणलं, एक गणित आहे थोडंसं. आता एक परार्ध म्हणजे किती? आपल्याला थोड्या थोड्या संख्या सांगता येतील. एकम, दशक, शतक, सहस्र, लक्ष, दशलक्ष, इथपर्यंत, लक्षापर्यंतच पाहिलंय, पुढे गेले नाही अजून. लक्ष त्याच्या पुढे नाही. ठीक आहे. एक परार्ध म्हणजे एकावर 18 शून्य, एक परार्ध. एवढ्या एक परार्ध संख्येनं जर ब्रह्मानंदांना गुणलं आणि भागिले म्हणून जर काही आलं, तर तुकाराम महाराज म्हणतात, ते सुद्धा खऱ्या भगवत भक्तासमोर शून्य आहे. विठ्ठल विठ्ठल. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. त्याला ते भक्ती सुख नाही आनंद उपभोगता येत त्याचा. त्याला त्या गुणांमध्ये रमावं लागतं, त्याला त्या चिंतनामध्ये डुबावं लागतं, भजनानंदामध्ये नाचावं लागतं. म्हणून ऐका, अखंड माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. माझ्याकडे काही नाही, साप नाही निघला, विंचू नाही, काही नाही. माझ्याकडे बघा. हा आनंद घेण्यासाठी तर 21 वर्ष झाली आपण सप्ताह करतो. हे गायक वादक मंडळी येतात. हा हरिनामाचा खिचडी कालाच आहे. आज 20-21 वर्ष झाले. किती दहीहंडी फुटली आहे. आपण काल्याचे कीर्तनकार सांगता, ती दहीहंडीसाठी असणारं ते मडकं भाग्यवान आहे. भाग्योदयेनं बहु पुण्येनं समर्जितेनं. मडके कुंभाराने अनेक घडवले, पण ते कुठे कसे उपयोगाला आले हे मला मराठवाड्यात सांगायची गरज नाही. आपण सगळे ज्ञानी आहात. आपल्या सर्वांना माहिती आहे ते मडके कुठे कसे वापरल्या जातात म्हणून. पण तरीही सुद्धा एखादा भाग्यवान काल्याच्या कीर्तनामध्ये रंगरंगोटी करून त्या हरिनामाच्या त्या रंगानं रंगतं की नाही रंगत? रंगतच ना. तसा 3.5 हाताचा हा देह जोपर्यंत भजनानंदामध्ये दंग होत नाही ना, तर त्या भक्तीचा भाव आपल्याला कळत नाही. तो कळत नाही. आणि तो कळण्यासाठीच आपल्याला तुकाराम महाराज आपल्या समोर आलेत. माऊली ज्ञानोबराय आपल्या समोर आलेले आहे. जगतवंदनीय तुकोबराय म्हणतात, हा आनंद फार मोठा आहे, पण त्याच्यासाठी भजनानंदात सिद्ध व्हावं लागतं. कसं? विठोबा
वर्ष झाले, पण भजन तुम्ही कसं केलं आता? केलं का? नाही. हाताच्या घड्या आहेत काही काही जणांच्या. वरती हात करा बरं मोकळे. एकदा जरा मोकळं छान भजन करू. छान ताट करा सरळ. निवडून आल्यासारखे करू नका. सरळ करा ताट, सरळ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. वाजून घ्या. तिकडे कुंभमेळा प्रारंभ झालाय म्हणून शिवाची आठवण काढली आहे. कळतंय का? ह्या भजन सुखापेक्षा आनंद नाही, कारण माझे भक्त गाती जेथे नारदामे उभा तेथे. साक्षात भक्ती तिथेच उभी आहे. कळतंय का? स्वतः भागवतातलं एक प्रमाण आहे, भक्ती बसलेली आहे. ज्यांनी भागवत ऐकले वाचले त्यांच्या लक्षात येईल. नारदजी पुढे चालले आणि ती पाठीमागून आवाज देते, भो भो साधो क्षणतिष्ठम मग चिंतामपी नाशयाहा. ओ महाराज थांबा ना, माझी चिंता दूर करा.
नारद मुनींनी मागे बघितलं तर बघतात काय, भक्ती माता तरुण आहे आणि तिच्या मांडीवरची मुलं वयस्कर आहेत. ज्ञान आणि वैराग्य. मग हाच दृष्टांत आपल्याला हे शिकवतो की भक्तीच्या समोर ज्ञान वैराग्य काहीच नाही. कारण ज्ञान वैराग्य टिकवायचं असेल तर भक्तीचं सामर्थ्य मोठं असावं लागतं. जसं अन्न शिजवण्यासाठी उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विन एक कामा नये, तसं ज्ञान वैराग्य टिकवण्यासाठी भक्ती सामर्थ्य असावं लागतं. पण तुकोबराय म्हणतात, अहो एवढं सोपं नाहीये ना. एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? एवढं सोपं नाही आहे. एवढं सगळं फिरलो, सोपं नाही, सोपं नाही महाराज. तुमच्यासारखे संत मांदियाळी जर म्हणतात हे सोपं नाही, मग काय देव आमच्यावर कृपा करणार नाही का? महाराज म्हणले, जे म्हणायचंय तेच तुमच्या तोंडून निघालंय. कमाल कृपा करील नारायण, तू कमाल कृपा करील नारायण, कमाल कृपा करील नारायण, तू कमाल कृपा करील नारायण, तू कमाल कृपा करील नारायण,
केलंय शेवटच्या चरणामध्ये, फार महत्वाचं आहे, जरासं लक्षपूर्वक ऐका, वेळ संपत आलेली आहे, ऐका. तुका म्हणे कृपा, देवाची कृपा झाली ना, तुका म्हणे कृपा करील नारायण. कीर्तनात बसणं ही सुद्धा त्याची कृपा आहे. नवे नवे भारतासारख्या देशात जन्म मिळाला ही कृपाच आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. इथून कृपेला प्रारंभ झाला. माळ गळ्यात आली, कृपाच आहे महाराज. भजनानंदामध्ये मन लागलं. तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, तुमच्या सगळ्यांच्या पाठात आहे. जुनी जाणती मंडळी इथं बसलेली आहेत, आपण अनेक पारायणं केली आहेत, आपले अभंग पाठ आहे. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. ही कृपाच आहे. त्याच्या चरणाजवळ मन आरूढ होणं, तेथे माझी हरिवृत्ती राहो, आणि न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. मन लागलं, ही कृपा आहे. तुका म्हणे कृपा, कृपेवर एकच सांगते, त्याची कृपा झाली की सगळं जग जिंकल्यासारखे. नवे नवे ब्रह्मानंदापेक्षाही मोठा भक्ती तत्वातला आनंद. एक छोटंसं उदाहरण आहे. गावाच्या बाहेर एका वृक्षाखाली एक व्यक्ती उपासना करत बसला. संसाराला कंटाळला, माळ हातामध्ये घेतली आणि उपासना करत बसला. हरेर कृष्णम कृष्ण कृष्णेति कृष्णम, किंवा राम राम स्मरा हादी वगैरे वगैरे त्याचं भजन चालू झालं. भजन करता 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 करता, हे बघा, भजनामध्ये एवढा आनंद आहे की शरीर आपोआप डुलायला लागतं. मुद्दामून डुलवायची काही गरज नाही. म्हणून मुली मागे पावले खेळत होत्या, काहींना राग आला असेल, मी त्यांना थांबवलं. कारण हरिपाठामध्ये नाचणं ठीक आहे, पण कीर्तनात थोड्या उड्या मारल्या की समोर त्यांचं लक्ष यांच्याकडे जातं. महाराज थोडं मला माफ करा. कीर्तनातच रंग असा चढावा की आपोआप अंग डुलावं. मी भजनातलं सांगते, तदाकार वृत्ती व्हावी. आणि मीराबाईच्या भजनात जसा जहरीला नाग डोलू लागला, नाग डोलतो, मनुष्य डोलणार नाही काय. तर त्या भजनातला एवढा आनंद वाढला आणि त्याची उपासना एवढी वाढली. आता पूर्वीच्या काळामध्ये नारदांची स्वारी असायची, आता नारदजी येत नाहीत. आता त्यांना माहिती माणसं बिजी झाली आहेत, नाही ते लोक म्हणायचे तासभर बसा मी मीटिंग करून येतो, म्हणून नारदजी आता येत नाहीत. पूर्वीच्या काळात नारदजींची स्वारी असायची. नारदजी तिथून निघाले, त्यानं भजन करता करता तेजोमय प्रभाव पाहिला आणि पाठीमागे त्याचं लक्ष गेलं. नारदजी जाताना दिसलेले असताना त्या व्यक्तीनं नारदजींना मी कृपा सांगते आवाज दिला. आवाज दिल्यानंतर नारदजी थांबले. अरे आत्मजा, काय काम आहे तुझं माझ्याकडे? म्हटले महर्षी, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शिना. गीता सांगते, माझा नमस्कार आहे, पण माझा प्रश्न नाही, माझा एक संदेश आहे. तुम्ही कुठे निघालात? नारदजी म्हणले, अर्थातच मी वैकुंठामध्ये दर्शनाला निघालो. भगवंताशी मला वाद संवाद चर्चासत्र या सगळ्या गोष्टी आहे दर्शनाबरोबर. ठीक आहे म्हणले, माझा एक छोटासा प्रश्न आहे, तेवढा देवाला विचारताल का? नारदजी म्हणले, मला पहिल्यांदा असा व्यक्ती भेटलाय की तो देवाला प्रश्न विचारा म्हणतो. प्रश्न त्याचा असा होता, माई बाप, प्रश्न त्याचा असा होता, नारदजी देवाला फक्त एवढं विचारा की तुम्ही मला कधी भेटणार आहे? देवाला? नारदजींना एवढं आश्चर्य वाटलं, या कलियुगाच्या प्रभावात असा कोणी आहे का? कारण बहुतेक वेळेला आमच्या मुलाचं कधी जमेल असे विचारणारे भरपूर आहे. पण देव, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, असं म्हणणारा कोणी एखादा विरळ आहे. मनुष्यानाम सहस्रेषु, गीता सांगते, हजारातून एखादा आहे. नारदजींना एवढं त्याचं म्हणणं आवडलं. म्हणे खरंच हे विचारायचंय? हो, फक्त देवाला एवढं विचारा, देवा तू मला दर्शन कधी देणार आहेस, मला कधी भेटणार आहे? नारदजी म्हणले ठीक आहे. घाई घाईत देवर्षी नारद गेले, वैकुंठामध्ये गमन झालं, चर्चासत्र झालं, भगवंताचं दर्शन घेतलं. घाई घाईनं निघायचं की पटकन द्वाराजवळ आल्यावर नारदजींना आठवलं. आणि आठवल्याबरोबर नारदजी तसेच मागे फिरले. देवानं विचारलं, महर्षी काय झालं, आता काही राहिलंय का अजून? हो म्हणले, एक गोष्ट राहिली. काही नाही, मृत्यू लोकातून येत होतो, एका वृक्षाखाली एक व्यक्ती भजन करत बसलेला आहे, निस्वार्थी निस्पृही, घरदार सोडून दिलं, काही चिंता नाही, बस आता एकच इच्छा आहे, ती इच्छा माझ्याजवळ व्यक्त केली, बोलू का? देव म्हणला बोला. काही नाही, ती इच्छा एकच आहे. त्यानं मला विचारायला सांगितलं की देवाला विचारा तुम्ही मला कधी भेटणार आहे? देवानं उत्तर दिलं, तो ज्या झाडाखाली बसलाय त्याचे जेवढे पानं आहेत तेवढे वर्ष उलटल्यानंतर मी त्याला भेटन. ते झाड होतं चिंचेचं. आणि चिंचेच्या झाडाचे पानं किती मोठे मोठे असतात आपल्याला माहिती आहे. झाड होतं चिंचेचं. देवर्षी नारद म्हणले, असं सांगण्याऐवजी सरळ सांगा ना भाऊ, माळ कळ्यातून काढून ठेव, हरिपाठ बंद कर, घरी जाऊन बस. असं अडचणीत बोलायची काय गरज आहे? सरळ हातानं खायचं ना, कानामागून हात घालायची गरज काय आहे? असं म्हणल्यानंतर देवही चपापला. पण देवर्षी नारद आज त्या गल्लीनं गेलेच नाही, त्या रस्त्यानं गेलेच नाही. दुसरा आठवडा गेला, हा भजन करता करता तीनदा मागे वळून बघायचा, शेंडीवाला बाबा का दिसत नाही. दुसरा आठवडा, तिसरा आठवडा, देवर्षी नारद परस्पर बायपास भेटून यायचे.
पण एकदा गाठ पडलीच. ओ नारदजी म्हणले ऐका. काय? गेले होते का नव्हतं ते? एक काम सांगितलं. काय मागितलंय का तुमचं? जोडीतलं पीठ मागितलंय? वेळ मागितलाय? काही नाही. एक साधा प्रश्न होता, देवाला फक्त विचारून या मला भेटणार कधी. नारदजी म्हणले गड्या एकदा सांगू का तुला? खरं सांगू? मी भेटलो देवाला. तुझा प्रश्न विचारला, उत्तरही आलंय, पण सांगू का? म्हणे हो. देवानं सांगितलं तू ज्या झाडाखाली तपश्चर्येला बसलाय त्याची जेवढी पानं आहेत तेवढे वर्ष उलटल्यानंतर मी तुला भेटेल. नुसतं देव भेटेल हे ऐकलं आणि तो वेडा झाला महाराज. कोण? भजन करणारा. मला देव भेटणार आहे, किती वर्ष किती साल मला माहित नाही. तो वेडा झाला आणि वेडा होऊन तो नाचायला लागला. आंखों से आंसू बहे, वाणी से कुछ न कहे. रोमांच प्रफुल्लित झालं आणि वेडा झाला. नाचता नाचता नारदजी त्याच्याकडे बघून म्हटले संपलं याचं, झालं म्हणले येड. असंही भजनाला लोक येडच म्हणतात. वेड झालं म्हणले. गेलं आणि अशी चिंता करता करता लख प्रकाश पडला आणि नारदजींनी पाठीमागे पाहिलं तर सुदर्शन चक्रधारी भगवंत उभा आहे. नारदजी म्हणले अरे दोन तोंडाच्या देवा, अरे काही आठवड्यापूर्वीच तू म्हणलास ना ज्या झाडाखाली बसलास त्याची जेवढी पानं आहे तेवढी वर्ष उलटल्यानंतर मी याला भेटेल, आता कशाला आलास? देव म्हणला नारदा तुला माझा भाव कळाला नाही. तेवढे वर्ष उलटल्यानंतर जेवढं भजन असायला हवं होतं ते याचं आत्ताच सिद्ध झालं माझ्या कृपेने, म्हणून मी आलोय. विठ्ठल विठ्ठल का म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाई. त्याची कृपा झाली की सगळं काही होतं. म्हणून त्याला प्रार्थना करावी. नाम सप्ताह चालू झाला. ए देवा, ए परमेश्वरा, अरे किती दिवस आता हा संसार सुखाचा सागरामध्ये मी डुबून राहू? अरे रोज काकड्यामध्ये म्हणतोय रे मी धनदारा पुत्र जन, बंधू सोयरे पिशून. विठ्ठल आपण ते अंगीकारावं, ते आत्मसात करावं, त्याची अनुभूती व्हावी, त्यातलं काहीतरी कळावं, तेव्हा जगाला सांगावं बाबा कळत नाही वळत नाही आम्ही वारी करतो. कशाला सांगतो बाबा? तुझा ऐकण्यासाठी वारी बंद पडली. तो विठोबा फक्त आपल्यासाठी अडकून पडलाय काय? नाही.